स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. 16 सप्टेंबर 2024. आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी हे पूर्णपणे दाटून गेलेली आहे आणि दाटून गेल्यानंतर कपाशी या पिकाचे खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, त्याचबरोबर अधिक उत्पादन येण्यासाठी कशा पद्धतीने समोरील नियोजन आपण करायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतामध्ये आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे हा कोरडवाहू प्लॉट आहे आणि या ठिकाणी आपण जमीन सुद्धा बघू शकता, संपूर्ण वाळू आणि आपल्याला समोर जे हलकी माती बघायला मिळते. आणि या ठिकाणी आज जो आपण अमृत पॅटर्न पद्धतीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि हा जर प्लॉट आपण बघायला तर नक्कीच आपल्याला इथं जे काय आपण उत्पादन घेतो याची संपूर्ण माहिती आपल्याला इथं बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा विषय आहे की या शेतामध्ये जे अंतर आहे हे अंतर 5 फूट आहे, नंतर 7 फूट आहे. इथं जे अंतर आहे आपल्याला 1 वर्ष म्हणजे आपण मे महिन्यापर्यंत जरी आले तर हे जे अंतर आहे 7 फुटाचा हा पट्टा पूर्णपणे पॅक झालेला आपल्याला बघायला मिळणार नाही. याचा एकच दृष्टिकोन आहे की आपल्या शेतामध्ये जोपर्यंत जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल तेवढ्या जास्तीत जास्त पाते आणि बोंड आपल्याला इथं बघायला मिळतील. जसं की बघू शकता, आता हे इथं बघू शकता याला चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळत आहे, त्याच्यामुळे याची इकडे वाढ होईल आणि जेवढी वाढ होईल तेवढ्या अधिक याला समोर पाते आणि बोंड लागतील. पण ज्या ठिकाणी संपूर्ण प्लॉट दाटून गेला आहे अशा ठिकाणी आपल्याला खाली कुठल्याही प्रकारचे पाते आणि बोंड बघायला मिळत नाहीत. त्याचबरोबर जर आपल्या शेतामध्ये पाणी व्यवस्थापन नसेल किंवा रान उलट असेल तर अशा ठिकाणी खालून पानझड बघायला मिळते किंवा पाने पिवळे झालेले बघायला मिळतात. तर अशा ठिकाणी महत्त्वाचं व्यवस्थापन आहे ते म्हणजे खताचं. शेतकरी मित्रांनो, खत व्यवस्थापन जर आपल्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था नसेल, आता 20 तारखेपासून पाण्याचं सांगितलेलं आहे, 20 तारखेपासून जर कदाचित पाऊस पडला तर अशा ठिकाणी 1 बॅग युरिया आणि बोंड अधिक असेल तर 2 बॅग युरिया आणि 1 बॅग 10-26-26 आपण देऊ शकता. ज्या ठिकाणी 70 ते 80 बोंड आहेत अशा ठिकाणी शेवटी आपल्याला 3 बॅग युरिया द्यायचा आहे आणि ते शेवटचं खत असेल त्यानंतर आपल्याला खत देण्याची आवश्यकता नाही. नंतर खत आपण जानेवारी फरवरी मध्ये जर आपल्याला कापूस 1 वर्ष ठेवायचा असेल तर आपण देऊ शकता. आता महत्त्वाचा विषय आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात संपूर्ण कापूस दाटून गेलेला आहे, जसं की या ठिकाणी बघू शकता हे 7चं अंतर आहे, या इकडल्या साईडला आहे 5चं अंतर आहे, अजूनपर्यंत हे मिळाले नाही. पण जर कदाचित पाऊस झाला, हा कोरडवाहू प्लॉट आहे, कदाचित पाऊस झाला तर यामध्ये अजून आपल्याला अनेक बोंडाची पात्याची संख्या इथं बघायला मिळेल. तर महत्त्वाचं जे आहे यामध्ये अधिक पाते आणि बोंड लागण्यासाठी म्हणजेच जिथं कापूस दाटला आहे अशा ठिकाणी नियोजन कशा पद्धतीने करायला हवे. सर्वप्रथम आपल्याला जे शेंड्याचं आहे आपल्याला शेंडा बघायचा आहे, शेंड्यातल्या 2 फळफांद्यातलं अंतर बघायचं आहे. 2 फळफांद्यातलं अंतर जर चांगल्या प्रकारे येत असेल आणि शेंडा जर निरोगी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला 2 बॅग युरिया आणि 1 बॅग 10-26 द्यायचा आणि त्याची शेंडे बहारणी करायची आहे. शेंडे बहारणी केल्यानंतर महत्वाचं आहे खालून म्हणजेच खालून जरी आपल्या शेतामध्ये माल नसेल तर अर्ध्यातून आपल्याला अधिक पाते आणि बोंड बघायला मिळतील. जसं की या ठिकाणी बघू शकता, हे दाबणी केल्यानंतर इथून एक फळफांदी साईडला निघाली, या साईडला एक फळफांदी निघाली, या साईडला एक फळफांदी निघाली, म्हणजे एकाच फांदीतून परत उपफळफांद्या ह्या कमीत कमी 4 ते 5 निघतात आणि यालाच 10, 15, 20 पर्यंत बोंड आपल्याला जिथून आपण शेंडे बहारणी केली अर्ध्यातूनच आपल्याला चांगल्या प्रकारे बोंडाची अधिक संख्या बघायला मिळते. त्याचबरोबर कापूस सुद्धा निरोगी असणं महत्वाचं आहे. ज्या ठिकाणी आपण लिओशिन मारला असेल किंवा चमत्कार मारला असेल तर अशा ठिकाणी शेंडे बहारणीचा रिझल्ट येणार नाही. आता अनेक शेतकरी शेंडे खुडणी करतात. शेंडे खुडणी केल्यानंतर महत्वाचं आहे की जे अंतर आहे हे साईडला जास्त वाढते. जसं की हा पट्टा आहे, हा पट्टा एकदम पॅक होऊन जाईल, मधात परत सूर्यप्रकाश जाणार नाही, त्यामुळं आपले उत्पादन अधिक वाढणार नाही. आता अनेक शेतकऱ्यांना वाटते कापूस जर 8, 9, 10 फूट झाला तर याचा कसा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा कापूस 7, 8 फूट 10 फूट होते तेव्हा कापूस तो सरळ उभा राहत नाही, कारण हे जे तार आपण घेतलेला आहे या ताराची उंची 6 फूट आहे आणि इथपर्यंत म्हणजे कापूस हा परत वरून असा वाकून पडतो खाली आणि वेचण्यास सोपं जाते आणि सरळ. जसं की तुम्ही तुमच्या शेतामध्ये कपाशीचा अनुभव घेतला असेल, सुरुवातीला 6-7 फूट कपाशी असते, पण जेव्हा आपण वेचायला जातो तेव्हा कपाशी ही अर्धी आपल्याला म्हणजेच बुडाला आलेली बघायला मिळते किंवा मोडलेली बघायला मिळते. कपाशी मोडायला नाही पाहिजेत यासाठी आपण हे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, ज्यामध्ये 40 ते 50-60% पर्यंत उत्पादन अधिक वाढते. आणि हे जर आपण या पद्धतीने अवलंब केला असेल तर 5x7x1, 4x7x1 अशा पद्धतीमध्ये आपण तारबांबूची बहारणी करू शकता. महत्वाचं आहे, अंतर जर संपूर्ण पॅक झालं असेल, 3 बाय कापूस लावला असेल, 4 बाय कापूस लावला असेल तर अशा ठिकाणी आपण पहिले वेचणे करून घ्या आणि जर आपल्याला फडतर घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपण 2 तास ठेवून 1 तास काढून टाका आणि त्यानंतर त्यामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीचं संपूर्ण नियोजन करा. आपल्याला फडतर सुद्धा जे आपण पहिला कापूस घेतला त्याच्यापेक्षा अधिक फडतर आपल्याला आपल्या शेतामध्ये कपाशी पिकामध्ये बघायला मिळेल.
तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ज्या ठिकाणी कपाशीची दाटण झाली आहे त्या ठिकाणी कपाशी सर्वप्रथम शेंडे बहारणी करायची आहे, शेंडे खोडणी करायची नाही आणि मधात येणारे जे फळफांदे आहेत हे आपल्याला वाकून द्यायचे आहेत। जर आपल्या शेतामध्ये अंतर मिळाले नसेल तर सर्वप्रथम शेंडे बहारणी करायची आहे। शेंडे बहारणी करून आपल्याला आपल्या शेतामध्ये 2 बॅग युरिया आणि 1 बॅग 10-26 द्यायचा आहे। बोंडाचं अधिक प्रमाण असेल तर शेवटचं खत म्हणून आपण 3 बॅग युरिया हा देऊ शकता। 3 बॅग युरिया देताना आपल्या शेतामध्ये 70 ते 80 बोंड असायला हवे। 60 ते 70 बोंड असेल तर अशा ठिकाणी 2 बॅग युरिया आणि 1 बॅग 10-26 आपल्याला द्यायचा आहे। आता अनेक शेतकऱ्यांना वाटेल की युरिया भरपूर झाला, तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आपण युरियाची रिकमेंड शिफारस केलेली नाही। आजपर्यंत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी युरिया पहिलेच टाकून दिलेला आहे, पण आपल्याला युरिया हा शेवटी टाकायचा जेव्हा बोंडाची अधिक संख्या असते तेव्हाच। सुरुवातीला आपण युरिया 1ही किलो टाकत नाही, त्यामुळे शेवटी जेव्हा अधिक बोंड असतात तेव्हा आपला युरिया देणे गरजेचे आहे, नाहीतर संपूर्ण कापूस आपला लाल पडून जाईल। जसं की आता बघू शकता, या कोरडो प्लॉट आहे, यामध्ये जमीन जे उलट आहे, भेगा पडत आहे आणि जेव्हा भेगा पडतात झाडाच्या मुळ्या तुटतात आणि मुळ्या तुटल्यानंतर कपाशी पिकामध्ये लाल्या रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतो, किंवा शेवटी आपण जेव्हा अन्नद्रव्य कपाशीला देत नाही, भरपूर सारे बोंड लागतात आणि त्या बोंडाला अन्नद्रव्याची खाण्याची भरपूर सारी गरज असते तेव्हा मिळत नाही। त्यामधून जे काही कॅल्शियम आहे ते पानातून ओढून घेते आणि पान लाल आपल्याला झालेली बघायला मिळते। त्यामुळे कपाशी पिकाला शेवटी खत देताना किंवा जिथं दाटण झाली त्या ठिकाणी खत देताना अशा प्रकारे आपल्याला कपाशी पिकाचे व्यवस्थापन करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्नच्या। नमस्कार।